नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत मनातील पैठणी ही कथा. सकाळचे 7 वाजले होते. रात्रीपासून पडणाऱ्या पावसाने अजून त्याचे थोडं रूप वाढवले होते, पण रूप उग्रही नव्हते. हे रूप सायली खिडकीतून बघत होती. तेवढ्यात आईने तिच्या समोर चहाचा कप धरला. सायली चहाचा कप बघून हसऱ्या चेहऱ्याने आईला म्हणाली, वाह, काय वेळ आहे. मुसळधार पाऊस आणि हातात चहाचा कप. काय ते सुख. धन्यवाद मातोश्री. सायलीची आई म्हणजे मनीषा म्हणाली, धन्यवाद काय, मलाही असे खूप आवडते पाऊस बघत चहा प्यायला. चहा पीत पीत दोघी मस्त पाऊस बघत होत्या. दोघींच्यात एक नीरव शांतता होती. या शांततेचा भंग करत सायली म्हणाली, आई, आता तुझ्या मनाच्या पटलावर काय काय उमटले आहे ग? मनीषा म्हणाली, अगं सायली, माझी ना एक इच्छा होती. जोरदार पाऊस आणि कांदा भजी व चहा आणि खिडकीत मस्त एखादे पुस्तक वाचत बसायचे, असा क्षण अनुभवायचा. पण या रामरागाड्यात राहूनच गेलं. आई, काय भारी कल्पना आहे. मी पटकन आपल्याला भजी करून आणते. तोपर्यंत तू तुझं आवरून ये. पुस्तकाऐवजी आपण आज गप्पा मारू, सायली म्हणाली. मनीषा म्हणाली, अगं तुला ऑफिस नाहीये का? आई, विसरलीस का? आज रविवार आहे. बाबा पण नाहीयेत. विसरलीस? सायली म्हणाली, अरे हो, विसरलेच. तरीच म्हटले, अजून मनीषा म्हणून हाक कशी आली नाही? हा, आत्ताच मनात एक विचार येऊन गेला, मनीषा म्हणाली. बरं, ते जाऊ दे. जा तुझ्या आवर. मग तुझ्या मनात आलेल्या विचारांवर बोलूयात, सायली म्हणाली. आई स्वतःच्या आवराला गेली व सायली भजी करायला गेली. थोड्या वेळाने सायली भजी व चहा घेऊन आली. तोपर्यंत आई पण स्वतःची आवरून आली होती. पाऊस अजून मुसळधार पडतच होता. या पावसाबरोबर दोघी भजीचा स्वाद घेत होत्या. सायलीने आईला विचारले, आई, तुझ्या पावसाच्या बाबतीत अजून काही इच्छा असतील ना? आणि मनात काय ग विचार आले मगाशी? आहे ना, मला पैठणी नेसून मस्त पावसात भिजायचंय. हाच विचार मनात चमकून गेला, मनीषा म्हणाली. आई, पैठणीच नेसून का? आणि आहे की तुझ्याकडे पैठणी? मग घालायची आणि जायची भिजायला. त्यात काय एवढे? सायली म्हणाली. सायली, जाऊ दे तो विषय. तू बोल, तुझ्या काय काय इच्छा आहेत? मनीषाने विचारले. आई, मला आज ऐकायचेच आहे. सांग की ग आई, सायली म्हणाली. बरं बरं, सांगते. ऐक तर आता. मनीषाने सांगायला सुरुवात केली. मी महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. त्यावेळी आमच्या महाविद्यालयात एक कार्यक्रम होता. म्हणून आम्ही सगळ्या मैत्रिणींनी पैठणी नेसायची ठरवली होती. त्या काळी आमची परिस्थिती बेताची असल्यामुळे अशा महागड्या साड्या आमच्याकडे नव्हत्या. मग आईने शेजारच्या काकूंकडून पैठणी आणली. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेजारच्या काकूंनी देताना बजावले होते की अजिबात पावसात भिजून खराब करायची नाही. या ताकदीमुळे महाविद्यालयातून येताना खूप पाऊस होता, तरी पण आम्ही भिजलो नाही. सायली म्हणाली, अरे रे आई, इथे तुझी इच्छा अपूर्णच राहिली. आईने नुसता हुंकार भरला. मनीषा पुढे म्हणाली, मी घरी आल्यावर सगळं आवरून चहा पीत बसले होते आणि आई भाजी निवडत होती. त्यावेळी बसल्या बसल्या माझ्या मनात एक विचार आला की आपल्याला अशा महागड्या साड्या घ्यायच्या असतील तर छोटी मोठी नोकरी करण्याची गरज आहे. या मनातील विचारावर मी आईला म्हणाले, आई, मी छोटी नोकरी करू का? यासाठी तुला आजीची आणि बाबांची परवानगी घ्यावी लागेल, असे आई म्हणाली. मग काय, तो विषय तिथेच राहिला. नंतर माझी कॉलेजची परीक्षा आली. मी अभ्यासाला लागले. तेवढ्यातच बेल वाजली म्हणून सायली दरवाजा उघडायला गेली. मनीषा मनात विचार करत पाऊस बघत होती. सायलीने दार उघडले आणि समोर श्रावणी मावशीला बघून खूप खुश होऊन सायली मावशीला म्हणाली, काय मावशी बाई, आज इकडे कसे काय? श्रावणी म्हणाली, अगं मस्त पाऊस चालू आहे तर ताईच्या हातच्या भजी खायला आले ग. दोघीही बोलत बोलत मनीषा बसली होती तिथे आल्या. मनीषाला बघून श्रावणीने सायलीला खानाखुना करूनच विचारले, काय ग, ही अशी का बसलीये? सायली म्हणाली, अगं मावशी, आम्ही आज दोघीच घरी आहोत तर मी आणि आई गप्पा मारत होतो. श्रावणीने विचारले, असा कोणता विषय चालू आहे की ती एवढी गंभीर झालीये? या दोघींचा आवाज ऐकून मनीषा भानावर आली आणि श्रावणीला बघून मनीषा ओरडलीच.
तू एवढ्या पावसात काय फिरतीयस? काही काळजी आहे की नाही? किती भिजलीयस? जा, आधी कपडे बदलून ये. तिचा आवाज ऐकून गप ती आवरायला गेली. श्रावणी गेल्यावर सायली आईला म्हणाली, अगं पावसात तुझ्या हातची कांदा भजी खायला आलीये आणि तू तिच्यावर ओरडतेस? मनीषा म्हणाली, अगं ओरडत नाही, पण काळजी वाटते. जाऊ दे, चल मी आपल्यासाठी भजी करते. सायली, जा तू पण आवरून ये. भजीचा आस्वाद घेता घेता तिघींची परत मैफिल जमली. श्रावणी म्हणाली, सायली, आम्ही कॉलेजला जात असायचो ना, तेव्हा जाताना एक साड्यांचे दुकान लागायचं. त्या दुकानात एक पैठणी लावलेली असायची. ताई, तुला आठवते का ग ती पैठणी? हो, आठवते ना. सायली, मी तुला म्हटले होते ना, मी नोकरी करणार आणि आपल्याला पाहिजे ती साडी घेणार. त्याच वेळी दुकानदाराने ही पैठणी लावली होती. आपण तीच घ्यायची असे मी ठरवले होते. मनीषा म्हणाली. मग काय झालं ग? सायलीने विचारले. मनीषा म्हणाली, मी आणि श्रावणी जाता येता त्या साडीला बघत असू. एकदा तर श्रावणीने त्या दुकानदाराला, तिचे शब्द मध्येच तोडत श्रावणी मध्येच म्हणाले, त्या दुकानदाराकडे गेले आणि धमकी देऊन आले, ही साडी आमच्याशिवाय कोणालाही विकायची नाही. तो थोडा वेळ आमच्याकडे बघतच राहिला. सायलीने विचारले, आई, ती साडी कशी होती ग? आठवते का तुला अजून? मनीषा म्हणाली, आठवते ना. जांभळ्या रंगाची, त्याला सोनेरी काठ, अख्ख्या साडीवर छोटे छोटे मोर आणि ठिपके यांचे सुरेख मिश्रण, पदरावरती पिसारा फुललेला मोठा मोर. अशी पुतळ्याला नेसवलेली साडी इतकी भावायची ना, काय सांगू तुला. पण ते स्वप्नच राहिले. हो ना, पुढे ताईचे लग्न ठरलं आणि महिनाभरात झालं पण. तोपर्यंतच त्या दुकानदाराने ती विकून टाकली होती. मग काय, तो विषय मागेच पडला. मी तर ते विसरूनही गेले होते. श्रावणी म्हणाली. मनीषा म्हणाली, मला ती पैठणी स्वतःच्या पैशाने घ्यायची होती. लग्न झाल्यावर सुद्धा सासूबाईंनी नोकरी करू दिली नाही. त्यामुळे पैठणी ही मनातच राहिली. असो, चला आता, पाऊस पण थांबलाय. आपापल्या कामाला निघा आणि हा विषय इथेच संपवा. सायली म्हणाली, अगं आई, असं कसं? तिला अडवत मनीषा म्हणाली, सायली, अगं सगळ्यांचेच स्वप्न पूर्ण होतात असं नाही ना. मग उगाच त्यांना आठवून कशाला त्रास करून घ्यायचा. त्यापेक्षा आपल्याला अजून आयुष्यात वेगळे काय करता येईल ते बघायचे. यावर सायली म्हणाली, बरोबर, आपल्याला काय करता येईल ते बघायचे ना. तर माझ्याकडे एक कल्पना आहे. तुला केक खूप छान करता येतो ना, तर तू त्याची ऑर्डर घेऊन करून देऊ शकतेस. बाबांचे दडपण तू घेऊ नको, मी बोलते बाबांशी. श्रावणी म्हणाली, छान आहे कल्पना. पहिली माझीच ऑर्डर घे. मला परवासाठी माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी केक करून दे. बघ आई, लाग आता तयारीला. सायली उत्साहाने म्हणाली. असं ठरवल्यावर सगळे आपापल्या वाट्याला गेले. रात्री बाबा आल्यावर सायलीने बाबांच्या कानावर विषय घातला. बाबांनी सायलीने समजून सांगितल्यामुळे ते जरा वेळाने तयार झाले. आई पण बाबांनी होकार दिल्यामुळे मनापासून केक करायला तयार झाली आणि तिने पहिला केक करून विकला सुद्धा. तिच्या हातात तिच्या कमाईचे पहिले पैसे आल्यामुळे तिला आपण करू शकतो असा आत्मविश्वास आला. हळूहळू तिला केकच्या ऑर्डर मिळायला लागल्या. केक विकून आलेले पैसे ती सायलीकडेच साठवत होती. तिचे पैठणीचे पैसे साठेपर्यंत सायलीने तिच्या आवडती साडी शोधायलाही सुरुवात केली. काही महिन्यानंतर मनीषाच्या पैठणीचे पैसे साठल्यावर सायली आणि मनीषा दोघीही पैठणी आणायला गेल्या. 2-3 दुकाने फिरल्या, पण मनीषाला हवी तशी साडी मिळाली नाही. शेवटी एका दुकानात तिच्या मनातील पैठणीचा रंग नाही मिळाला, पण तिला एका आंबा रंगाची पैठणी आवडली. आंबा रंगाची पैठणी, त्याला काठ, मोरपंखी रंगाचे त्यावर छोटे छोटे बुट्टे आणि मुळात मनीषाला पाहिजे तसा पदरावरती पिसारा फुलवलेला मोर मिळाला होता. त्यामुळे ती खूप खुश झाली. तिने लगेच ती साडी घेतली. दोघी घरी आल्यावर सायली मनीषाला म्हणाली, अगं आई, तुझ्या इच्छेप्रमाणे पैठणी तर मिळाली. आता पाऊस कुठून आणायचा? मनीषा म्हणाली, गप्प बर का सायली, मी जेव्हा पहिला पाऊस येईन तेव्हा नेसेन साडी आणि भिजेल, कळलं का? तोंड वाकडं केले सायलीकडे बघून चहा करायला गेली. सायली तिच्याकडे बघून हसायला लागली. 2 दिवसानंतर अचानक संध्याकाळी 4-5च्या सुमारास आभाळ भरून आले.
ते बघून मनीषाने कपाटातून पैठणी काढून ठेवली. खरंच, जर आज पाऊस आला तर भिजायचे हे ठरवून ती पावसाची वाट बघत खिडकीपाशी बसली. मनीषाची प्रतीक्षा संपली आणि पावसाने हजेरी लावली. आपली पैठणी नेसून मनीषाने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. खरेच आहे की आपल्या मनातील एखादी गोष्ट पूर्ण झाल्यावर समाधान व शांतता मिळते. ती वर्णनच करू शकत नाही. हेच समाधान मनीषाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. समाप्त. लेखिका सौ चित्रा महाराव. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. तुमच्या मनातली कोणती इच्छा आहे ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. धन्यवाद.